तर शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत। जितेंद्र आव्हाडजी, आता नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव तुमच्या पक्षाला मिळालेलं आहे, मात्र हे फक्त 27 तारखेपर्यंत आहे। प्रफुल्ल पटेल यांची ही प्रतिक्रिया होती। प्रफुल्ल पटेल हे इलेक्शन कमिशनचे हेच आहेत ना, हे प्रवक्ते आहेत, त्याच्यामुळे काय ते काही बोलू शकतात, त्यांचं काही नाही। स्पीकिंग ऑर्डर त्यांनीच वाचले, आम्ही वाचतच नाही, आम्हाला इंग्लिश कळत नाही ना, प्रॉब्लेम आहे। आम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नालोय आणि एनसीपी शरद पवार हे नाव रास्त आहे, हे नशिबाने मिळालंय, कारण का शरद पवार हेच एनसीपीचे जन्मदाते आहेत। हा योगायोग बघा कसा जुळून येतो। एनसीपी फक्त हे घड्याळावरचं आपल्या मनगटावरचं घड्याळ चोरून घेऊन गेले, मनगट्टेच आहे ना, हे घड्याळ चोर आहेत, मनगट आमच्याकडेच आहे। आता मनगट कुठल्या जोरावरती कुठला चिन्ह उचलतं ते बघत राहा तुम्ही। जी आव्हाडजी, जी 3 नावं देण्यात आली त्या सगळ्यामध्ये शरदचंद्र पवार किंवा शरद पवार हेच नाव कायम ठेवण्यात आलंय। शरद पवार हेच ओरिजिनल आहेत ना, हे डुप्लिकेट आहेत। हे शरद पवारांचं घड्याळ मनगटावरनं काढून घेऊन गेले आहेत चोर। चोरच नाही, मनगट आमच्याकडे आहे, आम्ही त्या मनगटाबरोबरच आहोत आणि म्हणून आम्ही शरद पवारांबरोबर आहोत। त्यांच्या हातावरचं घड्याळ या चोरांनी काढलं। आव्हाडजी, चिन्हासंदर्भात देखील चर्चा सुरू आहे की वटवृक्ष हे चिन्ह असू शकतं अशी चर्चा आहे, खरंय का? नाही, मला माहित नाही, मी नव्हतो त्या बैठकीत, त्यामुळे मला काहीच माहित नाही। जी, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। राज्यसभा निवडणुकीसाठी पवारांच्या गटाला आता नवं नाव मिळालंय, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव आता शरद पवार गटाला मिळालेलं आहे। राज्यसभा निवडणुकांपुरताच हे नाव असेल, 27 फेब्रुवारीपर्यंतच हे नाव वैध असणार आहे। त्यानंतर शरद पवार गटाला पुन्हा एकदा या संदर्भात ॲप्लिकेशन करावं लागेल।